करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या 7व्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी कायम होती। आज महालक्ष्मी देवीची आदिमाया रूपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती। मंदिर परिसरात संपन्न होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी रोज ओसंडून गर्दी वाहत आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे। पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम याचबरोबर विविध धार्मिक विधी यामुळे मंदिर परिसर भक्तिमय होऊन गेला आहे। गुरुवारी रात्री उत्साही वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला। तिरुपती मंदिराच्या आकारात पाना फुलांनी सजवलेल्या पालखीवर नेत्रसुखद विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पालखी सजावटीचं काम माजी नगरसेवक विक्रम जरग आणि त्यांचे सहकारी करत असतात। हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। आज नवरात्र उत्सवाच्या 7व्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची आदिमाया रूपातील पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा विनय चौधरी, अनिकेत अष्टेकर, श्रीनिवास जोशी, अमित देशपांडे आणि अरविंद चौधरी यांनी साकारली। महालक्ष्मी मंदिरातील शनी मंदिरात आज 7व्या दिवशी सिंहारूढ रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा चंद्रकांत झुरळे यांनी बांधली। भवानी मंडपातील भवानी मातेची सिंहावरूढ रूपात पूजा बांधण्यात आली होती। गेले 9 दिवस तुळजाभवानी मंदिर पाना फुलांनी सजवण्यात येत आहे। आज अत्यंत आकर्षकरित्या हे मंदिर सजवण्यात आलं होतं। ही पूजा बाळासाहेब दादरणे, अमर जुगर, महादेव बनकर, आदिनाथ चिखलकर यांनी साकारली होती। भाविकांच्या अलोट गर्दीनं मंदिर परिसर अक्षरशः गजबजून गेला होता। देवस्थान समितीने आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम भाविकांसाठी पर्वणी ठरले। दरम्यान राजारामपुरी 11व्या गल्लीतील रेणुका मंदिरामध्येही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे। 9 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। भजन, कीर्तन या कार्यक्रमांबरोबरच देवीची विविध रूपात बांधलेली पूजा पाहण्यासाठी भाविकांचा ओघ या ठिकाणी वाढत आहे। आज हरणावर आरूढ रूपात आकर्षक पूजा साकारण्यात आली होती। लाखो भाविकांचं कुलदैवत असणाऱ्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा जागर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यानिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। जागरानिमित्त रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री ज्योतिबा देवाचा आज जागरानिमित्त देवाला तेल, कडाकणी आणि शेतकरी बांधवांकडून ऊस वाहण्याची प्रथा आहे। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरती सोहळा ज्योतिबा मंदिरातून यमाईच्या दर्शनासाठी रवाना झाला। देवाला अश्वरूपी पितळी वाहन पुजारी बांधवांकडून अर्पण केलं। मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला कवटा, नारळ आणि खोबरे वाटी याचं तोरण बांधण्यात आलं। याचबरोबर मंदिर परिसरात जागरानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज लाखो भाविकांनी वाडी रत्नागिरी इथं हजेरी लावली होती। जागरानिमित्त आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे।